काही म्हणा सावरी, आता सोम करू दे शुभ्राच्या मागे मागे, पण मला तर लहानपणीचा सोम आठवतो. किती तुझ्या मागे पुढे असायचा, अगदी तिचा पदर धरून घरभर फिरायचा. आणि किती रात्री जागवल्यात आठवतो तुला? हो, तासन तास त्याला खांद्यावर घेऊन मी हॉलमध्ये फेरा मारत बसायचे. कितीतरी वेळा तुमच्याकडे पण आले, आठवते ना? शेवटी बाबांना आणि तुम्हाला पण त्यांनी कामाला लावलंय. अगदी. ऐकताय ना अभिजित? हो हो ऐकतो ना. हो हो काय, तुम्ही कुठे होता तेव्हा? नाही नाही, ऐकतोय म्हणून हो म्हटलं. तुम्हाला सांगू का, लहानपणी इतका हट्टी होता ना सोम, की त्याला जेवायला करायला सगळ्याला असावरी लागायची. हो, मला कुठे शेजार पाजारी जायची सुद्धा सोय नव्हती. सारखं बोलबोल आणायला लागायचं. आणि त्याला अजिबात भूक कधी सहन झाली नाही. शाळेत आला की लगेच जेवायला वाढलेलं लागायचं त्याला. एकदा तर मी आणि सुलभा काकूनी गंमत केली, आठवते का तुम्हाला काकू? तो शाळेत यायच्या आधी ना मी वरांड्यातच त्याचं ताट वाढलं, म्हटलं बस आणि जेव आता इथे. अहो पण त्याला कुठे काय, तो सरळ वरांड्यात बसला आणि जेवायला लागला. येणारे जाणारे सगळे बघत होते, असं काय मुलगा वरांड्यात बसून जेवतो. मलाच शेवटी लाज वाटली. मग मीच म्हटलं, चल बाबा वरांड्यात जेवू नकोस, आत ये. कोण वरांड्यात जेवायला बसलं होतं? तुझा नवरा. आणखीन कोण? सुलभा काकू, कॉफी आता सांगा कशी झाली आहे? ठीक आहे, बस. सोम कॉफी घे ना. बस बस बस, इथेच बस आता. आता सांगितल्याशिवाय बसत नाही. पण सांगू का, लहानपणी इतका द्वाड होता ना सोम, एक दिवस तर सगळ्यांच्या दाराला कड्या लावल्या बाहेरून आणि गेला पठ्ठ्या शाळेत निघून. आम्ही सगळे सोसायटीवाले आतून ओरडतोय, पण येणार कोण कडी काढायला? सगळ्यांच्याच दाराला कड्या. हो की नाही? आठवतंय ना तुला असावरी? हो अगं, मला वाटतं नेमके दाते काका सकाळचे फिरायला गेले होते ना, त्यामुळे ते एकटेच बाहेर होते. ते आले आणि त्यांनी सगळ्यांच्या घराच्या कड्या काढल्या. नशीब बाई, त्या दाते काकांना सवय होती रोज फिरायला जायची बाहेर, काही झालं तरी. नाही तर काय झालं असतं कोण जाणे सगळ्यांचं. आणि बरं का शुभ्रा, लहानपणी एकदा सोहमला नवीन चपला हव्या होत्या बरं का. तर त्याच्या आधीच्या चपला काही तुटलेल्या नव्हत्या, म्हणून दत्ताजी काही नवीन चपला घ्यायला तयार नव्हते. तर सोहमने काय केलं, त्या चपला ब्लेडनी कापल्या आणि घेऊन आला घरी आणि म्हणाला की माझ्या चपला तुटल्या आहेत. बरं एक चप्पल तुटेल ना, यांनी दोन्ही चपला बरोबर एकसारख्या कापल्या होत्या. दत्ताजींना लक्षात आला काय प्रकार आहे. असे चिडले, आठवडाभर याला अनवाणी फिरायची शिक्षा दिली होती. मला असावरच सांगितलं. शुभ्रा, तू पण सांग ना एखादी आठवण सोहमची. कॉलेजमध्ये असताना सोहम अभ्यासात फार छान नव्हता कधीच, पण फर्स्ट इयर मध्ये मला आठवतंय त्याला ना सेमिस्टर मध्ये केटी लागली होती आणि तो खूप घाबरला होता. त्याला खूप टेन्शन आलेलं, आई तुम्हाला आजोबांना कसं सांगायचं. आणि प्रिन्सिपलनी काहीतरी आय थिंक पॅरेंट सिग्नेचर वगैरे मागितली होती आणि तो खूप घाबरला होता. तो घरी यायला तयार नव्हता. पण मला आठवतंय की ती गोष्ट त्याने सगळ्यात आधी मला येऊन सांगितली होती. आणि मग काय, मग त्याची समजूत काढून मी त्याला घराकडे घेऊन आले, त्याला खूप समजावलं. मग फायनली जाऊन तो तुम्हाला भेटला आणि मग तो सगळा इश्यू सॉल्व्ह झाला होता. सो मला आठवतंय अगदी आमची ओळख झाली तेव्हापासून कॉलेजमधली एखादी गोष्ट असो किंवा घरातली, सोहमने मला सांगितली नाही असं आजपर्यंत कधीच झालं नव्हतं. अगं शुभ्रा, तुझं मंगळसूत्र बघ. अगं हे बघ, हे बघ, मला वाटतं फासा निघाला. थांब लावून देते, दिसत नाही अगं मला. अरे सोहम, बघतोस काय? घाल ना तिच्या गळ्यात. हो हो घे, घाल.
अगं शुभ्रा, त्याच्याकडे तोंड करून बस ना. वा, आता मी तुम्हाला ना माझा कॉलेजचा किस्सा सांगते. अभिजित, तुम्हाला सांगू का? अरे बापरे, गप्पांच्या नादात थोडी रात्र झाली. खरं आहे तुमचं. निघते मी. अहो. अगं बस, तू किती दमलीस. बस, हा, निघते मी. गुड नाईट सोम. ऐक, असावरी शुभ्रा, काय निर्णय घेतलायस तू? बरोबर आहे सर तुमचं. खरंच खूप काळाने आपलं कुटुंब एकत्र आले आणि आता ते दूर जाता कामा नये. मी केला तुमच्या सगळ्या बोलण्याचा विचारही केला आणि मला पटलंय की हे सगळं काटेकोरने करवून आणलंय, त्याचा स्वार्थ आहे या सगळ्या मागे. आणि त्या माणसाच्या म्हणण्यावरून मी सोहमला जेलमध्ये नाही जाऊ देऊ शकत. आईंची खूप काळजी वाटते मला सर. मला आणि करेक्ट होतात तुम्ही सर. या दोघांमध्ये एकाला चूज करणं मलाही नाहीये शक्य. सॉरी, मी ऐकलं आणि मला नाही सुधारलं काही. मी खूप इम्पल्सिव्ह झाले आणि काहीतरी बोलले, पण आय एम सॉरी. माझ्यातही ताकद नाहीये कुटुंब पुन्हा एकदा तोडण्याची. सॉरी शुभ्रा, मी मुद्दामून नाही केलंय.
सासूबाई येऊ का? अगं शुभ्रा, येऊ का काय विचारतेस तू पण? चहा. अगं तू कशाला करत बसलीस बाळा? म्हणजे तुमच्या इतकं छान नाही, पण मलाही चहा करता येतो. माझ्या सासूबाईंच्या तालमीत तयार झाली मी. बघा पिऊन आणि मला सांगा कसं झालंय. मस्त झालाय. येस. अगं चल चल आवरायला पाहिजे मला. बाबांना नाश्ता करून द्यायचंय, मला अन्नपूर्णाला जायचंय. एक मिनिट, तुम्ही अन्नपूर्णाला जायला तयार झालायत? हो का ग? ही साडी नेसून जाणार आहात? हो, नेहमीचीच साडी आहे माझी. नाही नको, तुम्ही मिसेस राजे बनून जा. म्हणजे म्हणजे तुम्ही मिसेस राजेच आहात, पण तुमचं लग्न झाल्या झाल्या तुम्ही जशा दिसत होतात ना, रुबाबदार, त्यातली एखादी साडी नेसून जा. आता त्या साड्या. एक मिनिट. तडा. शुभ्रा, किती छान लावून ठेवलंयस हे सगळं. इथून निघाला होतात तेव्हा अगदी नेसत्या वस्त्रानिशी निघाला होतात. या घरातल्या सगळ्या गोष्टी, तुमच्या सगळ्या वस्तू त्यांना जपणार तर होतेच ना मी. जे जिथे जसं होतं ते तिथे तसंच ठेवलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमची वाट बघतायत. त्यामुळे प्लीज आता ह्यातली एखादी साडी नेसा. मी जेव्हा कामाला जाते तेव्हा तुम्ही नाही का इस्त्री करून नीट आवरून माझे ड्रेसेस सगळे वॉर्डरोब मध्ये लावून ठेवता. मग आता माझ्या सासूबाई पण काम करतात, मी नाही करणार का? अगं पण ह्यातली कुठली साडी नेसू? एक काम करा, डोळे मिटा. आई डोळे मिटा ना. ओके, आता तुमचं बोट ज्या साडीवर जाईल ना ती साडी नेसा. अगं मला खूप आवडते ही साडी. ही साडी ना बाबांनी माझ्यासाठी घेतली होती, खूप हौसेने. अगदी त्यांची स्वतःची निवड. नेहमी ना काहीतरी चांगल्या कामासाठी जाताना ही साडी नेसायची मी. तसंही अन्नपूर्णात जायचा माझा इथला पहिला दिवस आहे ना. ठीक आहे, हीच साडी नेसते. आई एक मिनिट. तुमचे कानातले आहेत. मी मध्यंतरी एकदा साडी नेसली होती आणि मला तुमच्यासारखं छान तयार व्हायचं होतं, तेव्हा मी घातले होते. सॉरी, तुमची परमिशन नव्हती घेतली. रिअली सॉरी. शुभ्रा, अगं वेडीस का तू? आई म्हणतेस ना तू मला. मग आई आणि मुलीमध्ये कसली आली परवानगी आणि सॉरी वगैरे? तू घाल ना, तुझ्याकडेच ठेव. नाही नाही नाही, हे तुमच्याचकडे ठेवा. मला हवे असतील तर मी मागून घेईन आणि पुन्हा घालेन. इनफॅक्ट आता या साडीवर तुम्ही हेच कानातले घाला. अगं आत्ता कुठे? आई प्लीज ना, प्लीज प्लीज प्लीज. बर, एक मिनिट थांबा. ह्या तुमच्या बांगड्या त्या सुद्धा या साडीवर घाला. शाबास. बारीक 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 बारीक. हा, व्हेरी गुड. आता त्याच्यावर भरपूर असं चीज घाल मस्त. व्हेरी गुड. ये बात करेक्ट. जमतंय जमतंय तुला. बस आता त्याच्यावर थोडं ओरिगॅनो स्प्रिंकल कर. येस, दॅट्स इट. ब्रेड ठेवून दे. परफेक्ट. आता कट इट. परफेक्ट. क्या बात है. शाबास. ओ माय माय. आज काय विशेष? काही नाही, शुभ्रा आज म्हणाली ही साडी नेसा म्हणून नेसले. जास्त वाटत नाहीये ना? झकास. बरं चल बाजूला वापर. काय झालं? नाही, भाजीत मीठ घातलं का बघायचं होतं मला.
विसरले तर नाही ना? कमी पडले हो मीठ भाजीमध्ये. मी काय म्हणतो हा, अरे या घरात मला नाश्ता मिळणार आहे का नाही आज? आसावरी बाबांना नाश्ता द्यायचा आहे. 5 मिनिटं सुद्धा उशीर झालेला चालत नाही बाबांना. मी पोहे देते. मी काय म्हणतो असावरी, दत्ताजींना आज सँडविच दे ना. सँडविच नाही नको हो. म्हणजे आपले पोहे केलेत ना मी बाबांसाठी, तेच देते ना. अगं नाही, सोहमने एवढं मेहनत घेऊन बनवलंय ते ना. बरं ठीक आहे देते. घे. मी देते नेऊन त्यांना, पण त्यांनी खाल्लं नाही तर वाईट वाटून घेऊ नका. हं चालेल. म्हणजे देते आता, एवढं केलंय सँडविच वगैरे तर हरकत नाही. रोज कसं नाश्त्याला पोहे उपमा आणि जेवायला पोळी भाजीच बरी. अहो जरा ते मीठ घालाल का हो. भाजीमध्ये? हं? डोंट वरी. सोम, माझ्यासाठी बनव ना एक सँडविच. येस. हा. अरे तसं नाही रे, थांब 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 थांब. तू इकडे मी बघतो. असं बारीक कापायचं एकदा. ये बघ. अरे मी घातलं होतं मीठ. ही शपथ, आता काय करायचं? आता थांब. वाट लागली. हो, खारट झालंय. चल बघूया, घातलं का मीठ भाजीमध्ये? बघू बघू कशी झालीये बघू जरा. नाही बघायची गरज नाही, छान लागते. अहो पण मलाही चाखून बघू द्या ना. अहो किती खारट झाली आहे. काय केलं तुम्ही? आता तू सांगितलं नव्हतंस कोणी मीठ घालायचं, ते आम्ही दोघांनी घातलं. सॉरी. किती खारट झालीये, शक्य नाही हो खाणं. आता काय करायचं? काय चालतंय, एखाद दिवस चालतंय, खाऊ ना अशी. नाही मी काय म्हणतो, ते खाऊयाच नको. आपण ना तूप साखर पोळी खाऊया. हा फर्स्ट क्लास, मला फार आवडतं ते. नाही नाही हं, असं नाही चालणार हो. भाजीशिवाय कसं चालेल? बाबा नाही लागेल ना भाजी. काय करायचं आता? खूपच खारट झालीये ती. हे बटाटे उकडलेले आहेत का? म्हणजे थांबा थांबा फर्स्ट क्लास उकडून थांबा, ठेवले. आता बघा मी कसं सँडविच करते. लागतात ना. सोम बनवतोय सँडविच मस्त असं. काय करतेस तू? थांबा बघा काय आता कसा कसा खारटपणा जाईल ते बघा. हं. ओ तो चमचा घ्या तिकडचा, ठीक आहे. त्यालाही द्या. आता चाखून बघा आणि मला सांगा कसं लागतंय ते. घे रे, बघूया. जादू कसं केलंस? काय तुम्ही, जसं की तुम्हाला माहितीच नव्हतं. पदार्थ खारट झाले की त्याच्यात एक उकडलेला बटाटा टाकायचा, म्हणजे त्याचा खारटपणा निघून जातो. माहिती आहे ग, पण सुचायला हवं ना वेळेवर. बरं चला मी निघते. अन्नपूर्णाला जायला उशीर होईल मला. अगं मी सोडतो ना तुला. अहो नको, तुम्हाला नाश्ता करायचा आहे अजून. तुम्हाला कपडेही बदलायचे. तुम्ही शांतपणे स्वतःच आवरून घ्या, मी होते पुढे. हं? हो. आणि अहो हो. बाईक फास्ट चालवू नका. हो. आरामात या. हो. येते. हो. काय रे, आता काय झालं? काही नाही सर, शुभ्रा पण असंच बोलत असते. काळजी वाटते रे त्यांना. सर तुम्हाला भीती नाही वाटत? तुम्ही सगळं इतकं एफिशियंटली मॅनेज करताय. तो काटेकोर तुम्हाला ब्लॅकमेल करतोय, पण तुम्हाला बघून असं वाटणार सुद्धा नाही. आणि आईला तर नाहीच नाही. तिला तर अजिबात कळता कामा नये. किती दिवसांनी इतकी आनंदात आहे ती. ती तिच्या घरी परत आली आहे. सगळे मान अपमान विसरून तिला आता आनंदातच ठेवायचं. सो मला एक प्रॉमिस कर, उद्या जर मी नसलो तरी तू आसावीला त्रास होऊ देणार नाहीस. म्हणजे तुम्ही कुठे जाताय? कुठे जाणार नाही रे, पण समजा तशी वेळ आलीच तर तुम्ही सगळ्यांनी आनंदात राहायचं, कळलं ना?